नमस्कार सर्वांना गणराज्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। चला तर मग आज आपण बनवणार आहोत तिरंगा राईस। मी प्रथम इथे वाटाणे, गाजर आणि फरसबी बारीक कापून घेतलेली आहे आणि आता ती आपण स्वच्छ पाण्यामध्ये ठेवणार आहोत। राईस बनवण्यासाठी मी इथे बासमती तांदूळ 2 वाटी स्वच्छ धुवून भिजत ठेवलेले आहे 1 ते 1.5 तास। तर बघू शकता आपण आता फोडणीची तयारी करतोय। त्यासाठी मी इथे एका भांड्यामध्ये 2 ते 3 चमचे तेल घेणार आहे। आता आपण याच्यामध्ये टाकूया तेजपत्ता, थोडंसं जिरे तडतडल्यानंतर आता आपण टाकूया भाज्या। आता टाकूया थोडंसं चवीनुसार मीठ आपण फक्त भाजी शिजलेपर्यंतच टाकणार आहोत। आता आपण हे झाकण ठेवून 5 ते 10 मिनिटे शिजवून घेणार आहोत। तर बघू शकता भाजी आपली शिजून झालेली आहे। आता आपण याच्यामध्ये टाकूया बासमती राईस। चवीनुसार मीठ, आधी आपण मीठ टाकलेलं आहे भाजी शिजताना, त्यामुळे अंदाजे मीठ टाकायचे। आता आपण हे पूर्ण मिक्स करून घेऊया। मी इथे गरम पाणी करायला ठेवले आहे। आता हे गरम पाणी आपण त्या भातामध्ये टाकणार आहोत। पुन्हा हे सगळं मिक्स करून घेणार आहे। आणि आता हे भात उकळल्यानंतर आपण झाकण ठेवून गॅस बारीक करून ठेवणार आहे। आता आपण टाकूया याच्यामध्ये 1 चमचा तूप, थोडेसे केसर आणि आता आपण हे झाकण लावून ठेवणार आहोत। आज आपण बनवूया पंचवटी डाळ। त्यासाठी आपण घेणार आहोत मसूरची डाळ, तूर डाळ, मूग डाळ, हरभरा डाळ आणि उडदाची डाळ। आपण सर्व डाळी एका कुकरमध्ये मिक्स करून घेणार आहे। आता आपण ह्या स्वच्छ डाळी धुवून घेतलेल्या आहे आणि त्याच्यामध्ये आपण आता पाणी टाकलेलं आहे। मीठ, आता हे मिक्स करून घेणार आहे। तर हे मिक्स करून घेतलेलं आहे। आता आपण ह्याला 4 ते 5 शिट्ट्या देऊन शिजवणार आहे। आपण फोडणीसाठी टोमॅटो, बारीक चिरलेला कांदा उभा, बारीक चिरलेली मिरची, अद्रक, लसूण ठेचलेला आणि कापलेला आणि कोथिंबीर। आता आपण टाकली आहे राई, हिंग, आले, ठेचलेला लसूण, हिरवी मिरची, कांदा,
आता आपण हे सर्व मिक्स करणार आहे. कांदा परतून झालेला आहे. आता टाकूया हळद. हळद आपण थोडीशीच टाकलेली आहे, शिजताना सुद्धा आपण हळद टाकलेली आहे. आणि आता टाकूया लाल तिखट 2 चमचे. आता हे मिक्स करून झाल्यावरती टाकूया टोमॅटो. आता टाकूया थोडेसे मीठ. टोमॅटो शिजण्यासाठी आपण मीठ टाकणार आहोत. डाळ शिजवताना सुद्धा आपण मीठ टाकलेलं आहे. तर बघू शकता मसाला आपला शिजून झालेला आहे. आता आपण याच्यामध्ये टाकूया शिजवलेली डाळ. आपण याच्यामध्ये टाकूया तूप. तुपाने कलर चांगला येतो आणि चव सुद्धा चांगली येते. थोडीशी कोथिंबीर, चिरलेला लसूण. चिरलेला लसूण असा आमटीमध्ये वरतून टाकल्यावरती टेस्ट छान येते. जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही सुद्धा टाकून बघा. तर मग तयार आहे आपली पंचवटी डाळ. आवडली असेल तर नक्कीच लाईक, शेअर अँड कमेंट करा. थँक्यू. चला तर मग गणराज्य दिवस निमित्त तयार आहे आपली स्पेशल थाळी. पंचवटी डाळ, भात, चपाती, पापड आणि मुळ्याची भाजी. रेसिपी आवडली असेल तर नक्कीच लाईक अँड शेअर करा. थँक्यू.